Hello. Hello, Aurum. Okay, I'm coming close to you. Hi. Oh my god, this is so cute. करा करा इकडे बघू नका करा काय पूजा करू देत. करा करा आपण ठेवायचं. फोटो काढतोय मोरया घरात पाठीला मोरया रे मोरया. अरे माझ्या गणवाला कोण आला हा साई गेला साईला मी नाही. पाठ गेला पाय पाय दाखव तुझे. मंगळवार पर्यंत आहेत ना तुम्ही? मतकाच तेवढं नाही बन मगाच यायचं. आता आहेत कुठं काय आहे परातीत. एकच बस आहे. परातीत होतं एक जागा नैवेद्याचा करता वा शिजतात मुलं हे. That is my house. हाय बोला. Hi guys. आय थिंक जरा जास्त झालं आहे. कुंकू लागलं. हे सन, दिस इज द सन दॅट्स कमिंग ऑन माय फेस. दिस इज सन किस्ड ग्लो. आता मी माझ्या घराच्या टेरेसवरती बसली आहे आणि आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि गणपती आलेत. जेवले मस्त आणि आता झोपले पण गणपती आणि आम्ही सगळेजण. आता उठलो आहे, आता चहा पिणार आणि मग थोडंसं अजून चिल करणार. रात्री आज पत्त्यांचा गेम आहे. म्हणजे आज प्लॅन आहे की रात्री पत्ते खेळू. तुम्हाला मागेची आवाज येते चू 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 चू. सगळे बर्ड्स आहेत. पण माझा हा ग्लो काय, व्हॉट इज दिस सन किस्ड ग्लो? आय विल शो यू वेअर दिस इज कमिंग फ्रॉम. दिस इज द ग्लो दॅट आय एम गेटिंग ऑन माय फेस. गावावरती आल्यानंतर किती लाईफ स्लो होऊन जाते ना. इथे माझं फोनचं नेटवर्क पण नाही आहे. आय हॅव नॉट स्पोकन टू एनीबडी सिन्स मॉर्निंग. अपार्ट फ्रॉम दॅट चल रहा है लाईफ. उद्या विसर्जन आहे आणि विसर्जन होतं इथे नदीवरती. तर मी तुम्हाला दाखवीन की ते विसर्जन कसं होतं ते. दॅट इज फन. पण जिकडे मी बघते ना तिकडे ग्रीन आहे. ग्रीन ग्रीन ग्रीन. डोळ्यासमोर सगळं एकदम असं हिरवंगार झालेलं आहे. एकदम मस्त. बट till then I'm gonna enjoy this glow on my face and this is no filter guys. मला असं वाटतं की हे कुंकू आहे ना जाणार नाही आहे.
म्हणजे आईचं किळ धरा आहे. पण आता व्हिडिओ चुप चुप. अयो हाय. ओके. फायनली डे 1 इज ओव्हर. आता झोपायची तयारी. बाहेर एकदम पिच डार्क आहे, म्हणजे काळं, फुल ब्लॅक, म्हणजे काहीच नाही दिसत. आणि ते मध्ये मध्ये लाईट पण खूप वेळा जाते. तर आता 11:30 वाजलेत. आज उशीर झाला ॲक्च्युली झोपायला, पण खूप थकायला झालेलं आहे. आज खूप लोक आली होती. उद्या 4च्या आत काहीतरी विसर्जन करायचं आहे. तर निघू आम्ही 3 वाजता विसर्जन करायला. आणि आम्ही विसर्जन नदीमध्ये करतो. ते मी तुला दाखवेन की आय शूट की कसं विसर्जन वगैरे. मस्त वाटेल. आय जस्ट होप की पाऊस नाही येईल. पण ज्या प्रकारे माझ्याबरोबर गोष्टी होत आहेत, आय डोंट गॅरंटी एनिथिंग. नाही. एकदम गावातली वाटते ना मी. एकदम अशी मंगळसूत्र घालून, टिकली लावून. बट ओके, जसा देस वसा भेस. एनिवे, इट वॉज डे 2. आज दुसरा दिवस आहे. आणि आज सकाळपासून इतकी कामं केली आहेत. आत्ता जाऊन मला थोडा वेळ मिळाला आहे की मी बाहेर आली, कारण थोडं फ्रेश हवा होती. आणि इन केस यू आर इन थिंकिंग की मी कशी चालते, आय विल शो यू. म्हणजे इट्स व्हेरी बुळबुळीत. आत्ता जाऊन कुठे मला टाईम मिळाला आहे की मी इथे येऊन बसली आहे शांतपणे आणि ह्या निसर्गाचा आनंद घेते आहे. एकदम सुपर व्ह्यू आहे माझ्यासमोर. दाखवते आहे मी तुम्हाला. जिकडे बघावं तिकडे ग्रीन ग्रीन ग्रीन. ॲक्च्युली ह्याच गोष्टीसाठी मी गावाला आली होती, हेच बघायला. पण गणपती आहे आणि सकाळपासून खूप सारी लोकं येतात. तर मी आतापर्यंत ॲटलिस्ट 13 ते 14 कप चहा बनवला आहे आणि खूप लोकांना सर्व केलेला आहे. आणि अजूनही चालू आहे आता. आणि आज मी जेवण पण केलं. आज आय हॅव किल्ड इट. टू मच केलं मी आज. अतिच केलं जरा. ते 4 वाजता आम्ही निघू विसर्जन करायला. आणि आज सकाळपासून खूप पाऊस पण आहे. म्हणजे पाऊस म्हणजे असं इतका जोरात पडतो की घरामध्ये आम्ही जे एकमेकांशी बोलतो ना ते पण ऐकायला येत नाही. इतक्या जोरात. आय थिंक ते छत आहे ना, तर ऐकायलाच येत नाही की आतमध्ये माणूस कोण काय काय बोलतोय. ते पण असं काहीतरी चालतं. थोडंसं मुश्किल आहे, पण आय थिंक प्रत्येक माणसाने गावाला यायला हवं असं मला वाटतं. इट्स नाईस. म्हणजे आय थिंक वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा गावाला आला तर छान आहे. पण येता येता नाकी नऊ लागतात, ती पण एक खरी गोष्ट आहे. हो, रस्ता म्हणजे अजूनही लोकांना किती त्रास पडतो आहे घरी पाणी घेऊन जायला. रोज एवढे लिटर पाणी घेऊन घरी जायचं. बघा तर, रोज येता तुम्ही पाणी घ्यायला? किती वेळ लागतो? किती वेळ एवढा तर पाणी. आज उद्या नाही येणार, पण उद्या सोमवार. उद्या नाही पाणी. उद्या पाणी नाही. नळाला पाणी नाही उद्या येईल. सोमवार उद्या. सोमवार लाईट नसतो. पहिल्यापासून लाईट असो नसो पाणीच नाही समोरचं. मग आता रविवारी जास्त भरून ठेवायला लागत असेल ना? You know, we take all of these things for granted कि नल चालू रख के हम कहीं चले जाते हैं. ब्रश करते टाइम ऐसे ही नल बहुत टाइम तक चालू रहता है. एंड दिस इज़ वेयर आई रियलाइज दैट इट टेक्स सो मच एफर्ट एवरी डे फॉर पीपल to get water. Guys, please
पिण्याचं पाणी जरा जपून वापरा. दिस इज माय ब्लॉग. ओके, माझ्या ब्लॉग वरती जाणार आहे. युट्यूबवर. कुठली आरती आई? झाले भजन आम्ही नमितो चरण. त्याला येते ना आरती बोलायला? तुला येते का आरती? मोरया मोरया. कुठे शेडी घेतली काय रे? तुला थोडी अक्कल मिळेल. तिकडे बघ, तिकडे फोटो फोटो नाही का? एक उठ रे इथं. गणपती बाप्पा मोरया रे मंगलमूर्ती. डोक्यावर नाही घेता चुंबू कुठं आहे? घेतोय घेतोय. आता तुझं नाव काय? मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 अष्टविनायक मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. पाणी नाही. ये पुढे जर जमलं तर. खाली काय अजून थोडा इकडे इकडे दाखव इकडे. या बाजूला तोंड कर पण. इकडे करणारी तू पाठीचा ना. तिच्या गणपतीच्या पाठीमागे राहायचा. हा, आता सोड. गणपती बाप्पा मोरया. पाणी भरात तेव्हा जायला खाली. पाणी गेलं नाही. दिस इज अ फॅमिली टेम्पल, अँसेस्टरियल टेम्पल. आणि त्याच्या एकदम लागूनच एक मस्त नदी. वा वा वा. हाय, मी माझ्या गावाच्या देवळात आली आहे, जे हे आहे. इतकं सुंदर आहे देऊळ आणि याची लोकेशन तर म्हणजे जास्तच अमेझिंग आहे. आणि या देवळामध्ये ही एकदम युनिक गोष्ट ही आहे. आय वॉज सरप्राईज्ड. म्हणजे मी एवढी वर्ष गावाला येते पण मी एकदासुद्धा या देवळामध्ये आली नव्हती. बट आय वॉज सरप्राईज्ड की इकडे ना 12 ज्योतिर्लिंग आहेत. दिस इज क्वाईट अमेझिंग. म्युझियममध्ये अशी एकही जागा बघितली जिकडे 12च्या 12 ज्योतिर्लिंग आहेत. पण इकडे त्यांचं प्रोटोटाईप आहे की काय माहीत नाही, पण असे 12 ज्योतिर्लिंग आहेत जे फुल इंडियामध्ये स्प्रेड झाले आहेत. आणि देवी आहेत जे मी अजूनपर्यंत कधी
व्हिजिट नाही केलं, पण मस्त वाटलं व्हिजिट करायला. नेक्स्ट टाईम आय होप की यथार्थ असेल तेव्हा मी येईन इथे आणि व्हिजिट करीन. काय म्हणताय? मस्त मस्त वडे मेड बाय मिस्टर अशोक लिंगायत. वडापाव, आम्ही ओनली वडापाव. कसा आहे वडापाव?